हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ दी अंडरलाइंड वर्ड. DMER स्टेनोटायपिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. She has been known for her honesty and trust, but her friends felt that she has been indulging in some clandestine activities. Unknown open, known secret. क्लॅन्डेस्टिनचा सिनोनिम ओळखायचा आहे. तर क्लॅन्डेस्टिनचा अर्थ होतो सिक्रेट, गुप्त, कॉन्फिडेन्शियल, कोवर्ट. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अननोन म्हणजे अज्ञात, ऑब्स्क्युअर, अप्रसिद्ध. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. नेसेसरीची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय येईल? NECESSARY नेसेसरी. C एकदा, S दोनदा आणि लास्टला ARY. ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंगल CSSARY नेसेसरी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फॉरेस्ट गार्ड 2023. Have you disposed dash your old school books? With, by, of, out. Have you disposed dash your old school books? तर disposed of येईल. ऑप्शन सी. डिस्पोज्ड म्हणजे डिस्ट्रॉय करणे, थ्रो करणे, फेकणे, थ्रो आउट. हॅव यू डिस्पोज्ड ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स. तू तुझी जुनी पुस्तके फेकली का? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स येईल ग्रॅमॅटिकली करेक्ट? तर सेंटेन्स ए मध्ये काय दिलंय? मॅथेमॅटिक इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. तर मॅथेमॅटिक येत नाही, मॅथेमॅटिक्स येते. सो ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मॅथेमॅटिक्स आर अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. तर मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, मेकॅनिक्स, देन जेनेटिक्स, पॉलिटिक्स, ॲथलेटिक्स ही काही नाउन्स जेव्हा विषय म्हणून वापरतात तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एकवचनी क्रियापद येते. सो आर येणार नाही. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. मॅथेमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, मेकॅनिक्स यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर दी अंडरलाइंड सेगमेंट. When I was abroad, I had a strong desire for home cooked food. Talent, liking, craving, hunger. A strong desire साठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. तर स्ट्रॉंग डिझायर, अन इंटेन्स डिझायर, अर्जंट डिझायर, स्ट्रॉंग इच्छा, लालसा. काय म्हणता येईल? क्रेविंग. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. When I was abroad, I had craving for home cooked food. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blank. Soham is my dash brother. Elder, older, biggest, oldest. Soham is my dash brother. तर एल्डर, ओल्डर, ओल्डेस्ट काय रूल असतो? तर एल्डरचा वापर ब्लड रिलेशनसाठी करतात. सो ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. सोहम इज माय एल्डर ब्रदर. ओल्डर, ओल्डेस्ट यांचा वापर वस्तूंसाठी केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. Forest Guard 2023. I found my friend lying unconscious on the ground during the morning assembly. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर फाउंड फ्रेंड करेक्ट आहे. मॉर्निंग, असेंब्ली हे सुद्धा करेक्ट आहे. लाईंग सुद्धा करेक्ट आहे. अनकॉन्शियसची स्पेलिंग काय असते? तर UNCONSCIOUS असते. एस नंतर सी पाहिजे. सो अनकॉन्शियस आहे स्पेलिंग एरर. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. UNCONSCIOUS येईल. ठीक आहे. आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग दी मॉर्निंग असेंब्ली. सकाळच्या असेंब्लीला मला माझा मित्र जमिनीवर बेशुद्ध अनकॉन्शियस पडलेला भेटला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. Neither of the four teachers dash willing to teach physics. Are, were, had, is. Neither of the four teachers dash willing to teach physics. तर सेंटेन्समध्ये नायदर ऑफ आले. काय असतो नायदर ऑफचा रूल? तर आपण पाहिलं होतं. नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ यांच्यानंतर नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एक वचनी क्रियापद येते.
सो काय येईल करेक्ट आन्सर? इज यायला पाहिजे. ऑप्शन डी. नायदर ऑफ द 4 टीचर्स इज विलिंग टू टीच फिजिक्स. नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ नंतर सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड फॉर द ब्लँक. बॅम्बुझल. यू कॅनॉट डॅश पीपल फॉर ए लॉंग टाईम. कॉन, हुडविंक, मिसलीड, मोटिवेट. तर बॅम्बुझलचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. तर बॅम्बुझलचा अर्थ असतो फसवणे, चीट करणे, डिसीव्ह करणे. काय करेक्ट अँटोनिम? तर कॉन सिनोनिम येईल चीट करणे. हुडविंक हे सुद्धा सिनोनिम येईल बॅम्बुझलचं. मिसलीड दिशाभूल करणे. तर ही तिन्ही सिनोनिम्स येतील बॅम्बुझलची. मोटिवेट येईल तुमचं अँटोनिम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोटिवेट म्हणजे प्रवृत्त करणे, इम्पेल करणे, इंड्यूस करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डॉग इज ए लॉयल ॲनिमल. कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? डॉग इज ए लॉयल ॲनिमल. तर इथे कुत्र्यांच्या पूर्ण जातीचा उल्लेख केला आहे. कुत्रे प्रामाणिक असतात. आणि जेव्हा एखादे नाऊन जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वी ती हे आर्टिकल येते. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी डॉग इज ए लॉयल ॲनिमल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. द ओल्ड मॅन वॉज सो विवॅशियस बिफोर हिज सन वेंट मिसिंग. विवॅशियसचं अँटोनिम ओळखायचं आहे. मेरी, अजाईल, झेस्टी, डिस्पिरिटेड. तर काय असतो विवॅशियसचा अर्थ? तर विवॅशियस म्हणजे उत्साही, एक्साइटिंग, ॲट्रॅक्टिव्ह, आनंदी. काय येईल अँटोनिम? तर मेरी आनंदी. सिनोनिम येईल अजाईल, स्विफ्ट, ब्रिस्क, चपळ, क्विक. अजून काय पाहिलं होतं? फ्लीट. झेस्टी. तर हे सुद्धा सिनोनिम येईल आनंदी, उत्साही, झेस्टी. डिस्पिरिटेडचा अर्थ काय असतो? निराश, उदास. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. विवॅशियसचा अँटोनिम येईल डिस्पिरिटेड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023. द माउंटन्स लुक डॅश. गॉर्जियसचं करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. तर काय असते गॉर्जियसची स्पेलिंग? गॉर्जियसचा अर्थ असतो सुंदर, गॉडी, ब्युटिफुल, क्यूट. आणखी काय येईल? गॅरिश. काय असते करेक्ट स्पेलिंग? तर GORGEOUS गॉर्जियस. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. GORGEOUS. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. आय टूक माय मील्स ॲट 6 o'clock. कोणत्या पार्टमध्ये आहे एरर? आय टूक माय मील्स ॲट 6 o'clock. मी माझे जेवण 6 वाजता घेतले. तर 6 वाजता मी एक वेळचे जेवण घेतले की एकदाच 2 वेळचे जेवण घेतले? तर 6 o'clock एक टाईम दिला आहे म्हणजे एक वेळचं जेवण केलं आहे. सेंटेन्समध्ये मील्स दिलेलं आहे. मील्स प्लुरल दिलेलं आहे. एक वेळच्या जेवणासाठी सिंग्युलर पाहिजे. सो इथे मील्स न येता मील यायला पाहिजे होतं. ऑप्शन बी मध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय मील्स न येता मील यायला पाहिजे होतं. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. द फादर ऑफ द नेशन गांधी ॲडव्होकेट नॉन व्हायलन्स. ॲडव्होकेटचं अँटोनिम. इनकरेज्ड, ॲक्सेप्टेड, डिस्करेज्ड, डिकॅन्टेड. द फादर ऑफ द नेशन गांधी ॲडव्होकेटेड नॉन व्हायलन्स. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेला, नॉन व्हायलन्सला इनकरेज केले, प्रोत्साहन दिले. ॲक्सेप्टेड स्वीकार केले. ॲडव्होकेटेड सपोर्ट करणे, प्रोत्साहन देणे, वकिली करणे. काय केलं? काय येईल ॲडव्होकेटेडचं करेक्ट अँटोनिम? तर डिस्करेज्ड येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डिस्करेज्ड म्हणजे नाकारणे, विरोध करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक. द विलन डॅश ॲट द एंड ऑफ द फिल्म. डाईज, डाईड, वॉच डाय, हॅड डाय. द विलन डॅश ॲट द एंड ऑफ द फिल्म. तर ॲट द एंड ऑफ द फिल्म एखाद्या मूवीत आणि गोष्टीत काय घडले ते सांगण्यासाठी नेहमी कोणता काळ वापरतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. साधा वर्तमान काळ वापरतात. काय येईल करेक्ट आन्सर? डाईज येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. द विलन डाईज ॲट द एंड ऑफ द फिल्म.
एखाद्या मूवीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये काय घडते ते सांगण्यासाठी नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A condition of disorder due to absence or non-recognition of authority. Communism, totalitarianism, anarchy, democracy. A condition of disorder due to absence or non-recognition of authority. अराजकता, गोंधळ. काय करेक्ट आन्सर? anarchy, ऑप्शन सी. anarchy म्हणजे अराजकता, गोंधळ. ए कंडिशन ऑफ डिसऑर्डर ड्यू टू ॲब्सेन्स और नॉन रिकग्निशन ऑफ ऑथॉरिटी. ए कंप्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. मेस, डिसऑर्डर, अराजकता, गोंधळ. ठीक आहे. डेमोक्रेसी, लोकशाही, गव्हर्नमेंट बाय पीपल. व्हॉट इज कम्युनिझम? साम्यवाद. व्हॉट इज टोटलिटॅरियनिझम? हुकुमशाही, गव्हर्नमेंट बाय वन पर्सन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म टू फिल इन द ब्लँक. संडे डॅश आफ्टर सॅटरडे. संडे कधी येतो? तर आफ्टर सॅटरडे. रविवार शनिवार नंतर येतो. तर ही नेहमी घडणारी घटना आहे आणि नेहमी घडणारी घटना नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, साध्या वर्तमान काळामध्ये असते. नेहमी घडणारी घटना, नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सुविचार म्हणी, देन सायंटिफिक रूल, हे सर्व नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते. ठीक आहे. काय येईल सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऑप्शन? तर कम्स येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. संडे कम्स आफ्टर सॅटरडे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. फेअर अँड स्क्वेअर, ऑनेस्ट, पेसिमिस्ट, ऑपॉर्च्युनिस्ट, फेथफुल. फेअर अँड स्क्वेअर. तर फेअर अँड स्क्वेअर म्हणजे प्रामाणिकपणे, सिन्सिअरली, ट्रूथफुल, जेन्युअन. ऑनेस्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. पेसिमिस्ट, निराशावादी, ऑपॉर्च्युनिस्ट, संधी साधू, फेथफुल, विश्वासू, लॉयल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पुल द रोप. द रोप बी पुल्ड, पुल्ड द रोप, लेट द रोप बी पुल्ड, लेट द रोप वॉज पुल्ड. काय करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस पुल द रोपचं? तर सेंटेन्समध्ये ऑर्डर दिले का? तर हो, हे आज्ञार्थी इम्पेरेटिव्ह वाक्य आहे. अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह होताना नेहमी लेटपासून सुरुवात होते, त्यामुळे ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील. लेट आले ऑप्शन सीमध्ये, ऑप्शन डीमध्ये. सो काय करेक्ट आन्सर? तर आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना लेटनी सुरुवात होते, त्यानंतर येते सब्जेक्ट, त्यानंतर येते बी, नंतर V3. लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3. तर लेट प्लस सब्जेक्ट दी रोप, त्यानंतर बी, त्यानंतर V3 म्हणजे पुल्ड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डीमध्ये वॉज आले, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ठीक आहे. लेट दी रोप बी पुल्ड येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह होताना लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3 अशी रचना असते. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. अकाउंटंट 2023 चा क्वेश्चन आहे. राघविका changed her costume before she had leaves for home. कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? फॉर होम, हॅड लिव्ज, राघविका चेंज्ड हर कॉस्ट्यूम बिफोर शी. तर आपण पाहिलं होतं बिफोरच्या सेंटेन्सचा रूल काय असतो? तर बिफोर नंतरचं सेंटेन्स सिंपल पास्टमध्ये असते. सिंपल पास्ट म्हणजे V2 पाहिजे, हॅड लिव्ज येणार नाही, लेफ्ट यायला पाहिजे, V2 यायला पाहिजे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड लिव्ज या पार्टमध्ये एरर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate synonym of the word given in brackets to fill in the blank. Mother will be dash if you do not finish your food. Excited, calm, sad, angry. If you do not finish your food, जर तू जेवण संपवलं नाही तर आई एक्साइटेड होईल, उत्साहित होईल, काम होईल, शांत होईल, सॅड होईल, दुःखी होईल, की अँग्री होईल, रागावेल, संतापेल. तर अँग्री होईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मदर विल बी अँग्री इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड. इथे क्रॉसचं मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम येईल अँग्री. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. आय एम शुअर आय डॅश देम ॲट द पार्टी लास्ट नाईट. आय एम सीइंग, सॉ, हॅव सीन, वॉज सीइंग. आय एम शुअर आय डॅश देम ॲट द पार्टी लास्ट नाईट. तर लास्ट नाईट काल, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. काय आहे साध्या भूतकाळाचं ऑप्शन? सॉ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर.
I am sure I saw them at the party last night. I am seeing प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. हॅव सीन प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. वॉज सीइंग पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate idiom to substitute the underlined segment in the given sentence. The new manager took a firm stand on cutting down expenditure in the company. DMER लॅबोरेटरी टेक्निशियन 2023 चा क्वेश्चन आहे. ए न्यू मॅनेजर नवीन मॅनेजरने टूक ए फर्म स्टँड ठाम भूमिका घेतली कशाबद्दल? ऑन कटिंग डाऊन एक्सपेंडिचर इन दी कंपनी कंपनीतील खर्च कमी करण्याबाबत. तर ठाम भूमिका घेणे टूक ए फर्म स्टँड काय करेक्ट आन्सर? पुट हिज फूट डाऊन ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. टूक ए फर्म स्टँड मीन्स टू ॲक्ट फर्मली, टू यूज ऑथॉरिटी टू स्टॉप समथिंग. ठाम भूमिका घेणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct indirect form of the given sentence. I said to the bank manager, I have forgotten my account number. काय करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर डायरेक्ट मधल्या हॅवचं इनडायरेक्ट मध्ये काय होते? तर हॅवचं हॅड होते. हॅड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? हॅड ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन सी मध्ये आहे, ऑप्शन बी डी एलिमिनेट झाले. सेड टूचं टोल्ड होणार. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. I told the bank manager that I had forgotten my account number येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. ठीक आहे. हॅवचं हॅड होणार, सेड टूचं टोल्ड होणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. अपोलोजेटिक, फॅसिनेटिंग, पर्स्पिरेशन, क्लॅमरस. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर अपोलोजेटिक पश्चाताप करणारा, अपराधीपणाचा भाव असणारा. अपोलोजेटिक स्पेलिंग करेक्ट आहे. फॅसिनेटिंगची सुद्धा स्पेलिंग करेक्ट आहे. फॅसिनेटिंग अट्रॅक्टिव्ह, अपीलिंग, चार्मिंग, आकर्षक. पर्स्पिरेशन घाम येणे स्पेलिंग करेक्ट आहे. क्लॅमरस म्हणजे गोंधळ, गदारोळ. काय ते क्लॅमरसची स्पेलिंग? तर CLAMOROUS पाहिजे. यू इथे चुकीचं आहे, यू येणार नाही. सो ऑप्शन डी आहे तुमची इनकरेक्ट स्पेलिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल एरर इन द गिवन सेंटेन्स. शी ब्रॉट 2 डझन्स एग्स. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? शी ब्रॉट 2 डझन्स एग्स. नो एरर. शी ब्रॉट 2 डझन्स एग्स. तर डझन, 100, 1000 या शब्दांचा विशेषण म्हणून जेव्हा वापर करतात व या शब्दांपूर्वी एखादा संख्यावाचक शब्द आलेला असतो तेव्हा या शब्दांचा नेहमी सिंग्युलर वापर करतात, एकवचनी यूज करतात. डझन्स न येता डझन यायला पाहिजे. आणि या शब्दांनंतर येणारे नाऊन नेहमी प्लुरल असते, अनेकवचनी असते. शी ब्रॉट 2 डझन एग्स असं तुमचं करेक्ट सेंटेन्स पाहिजे होतं. सो 2 डझन्स न येता 2 डझन यायला पाहिजे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. इथे एग्ज हे नाऊन आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे डझन्स या शब्दाने. सो डझन हे विशेषण आहे. आणि जेव्हा डझन, 100, 1000 या शब्दांचा विशेषण म्हणून जेव्हा वापर करतात व त्या शब्दांपूर्वी एखादा संख्यावाचक शब्द आलेला असतो तेव्हा हे शब्द सिंग्युलर फॉर्ममध्ये यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी वर्ड फ्रॉम दी ऑप्शन्स विच हॅज नियरली दी सेम मीनिंग ॲज गिवन इन दी फ्रेज. विदाउट लाईव्हलीनेस ऑर स्पिरिट. वॅपिड, अपीलिंग, पंजंट, स्टिम्युलेटिंग. विदाउट लाईव्हलीनेस ऑर स्पिरिट. तर स्टिम्युलेटिंग म्हणजे काय? उत्तेजक, एक्साइटिंग, प्रोवोक. पंचंट झोमणारा, तीक्ष्ण. अपीलिंग अट्रॅक्टिव्ह, आकर्षक, इंटरेस्टिंग, कॅची. वॅपिड म्हणजे काय? तर वॅपिड म्हणजे नीरस, डल, बेचव, टेस्टलेस, विदाउट लाईव्हलीनेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. विदाउट लाईव्हलीनेस और स्पिरिट मीन्स वॅपिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the segment in the sentence which contains a grammatical error. Although this is a narrow street, many large trucks can enter it. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? Many large trucks can enter it although this is a narrowest street. तर many large trucks करेक्ट आहे. Can enter it करेक्ट आहे. Although this is सुद्धा करेक्ट आहे. A narrowest street. तर narrowest काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी कोणता आर्टिकल येते? दी हे आर्टिकल येते. ए येणार नाही. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए नॅरोएस्ट न येता दी नॅरोएस्ट असं यायला पाहिजे होतं. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स.
The parents' eyes and visage shone with tears when they heard of his stellar performance at the entrance exams. DMER स्टाफ नर्स 2023चा क्वेश्चन आहे. कोणता आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड? विजेजेस, परफॉर्मन्स, स्टलर, एंट्रन्स. तर विजेजेस करेक्ट आहे. विजेजेसचा अर्थ असतो चेहरा, मुद्रा. परफॉर्मन्सची स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. स्टलरची स्पेलिंग काय असते? तर STELLAR स्टलर. स्टलर म्हणजे लाईक ए स्टार्स, स्टारी, ताऱ्यांसारखा. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate option to fill in the blank. They were sitting in a restaurant dash. When I had seen them, when I saw them, when I was seeing them, when I would see them. तर कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? दे वर सिटिंग इन ए रेस्टॉरंट डॅश. ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते आणि तेव्हा मी त्यांना पाहिले. तर ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. भूतकाळात घटना चालू होती म्हणजे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स आला. आणि ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते ही घटना चालू असतानाच मी त्यांना पाहिले. मी त्यांना पाहण्याची घटना त्या दरम्यान घडली. आणि चालू भूतकाळाच्या पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सच्या दरम्यान घडलेली छोटी घटना नेहमी सिंपल पास्टमध्ये असते, साध्या भूतकाळात असते. कोणता येईल साधा भूतकाळ? तर सिंपल पास्ट. V2 क्रियापदाचं दुसरं रूप. काय येईल करेक्ट आन्सर? हॅड सीन एलिमिनेट झालं, वॉज सीइंग एलिमिनेट झालं, वुड सी एलिमिनेट झालं, सॉ आहे V2. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. दे वर सिटिंग इन ए रेस्टॉरंट वेन आय सॉ देम. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate synonym of the given word. मेटॅफोर, फॉलोवर, ऑकरन्स, ॲलिगरी, ड्रीम. मेटॅफोरचं सिनोनेम. DMER स्टाफ नर्स 2023चा क्वेश्चन आहे. तर काय असते मेटॅफोर? तर रूपक अलंकार, ॲलिगरी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲलिगरी रूपक. मेटॅफोरचा अर्थ असतो रूपक. ठीक आहे. ॲलिगरी आहे फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The organizers will give you a certificate. Change the voice. तर विल आलंय, मॉडल वर्ब आलंय. मॉडल वर्बचं पॅसिव्हमध्ये काय होते? मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 क्रियापदाचं थर्ड फॉर्म. विल, बी, गिवचं थर्ड फॉर्म, गिवन, विल बी गिवन. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर गिविंग, वर गिवन, हॅड गिवन तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन ए मध्ये आहे विल बी गिवन. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सर्टिफिकेट विल बी गिवन टू यू बाय द ऑर्गनायझर्स येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब येते तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. ठीक आहे. मॉडल वर्ब्स म्हणजे कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड, मे, मस्ट, माइट. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट appropriate option that can substitute the underlined word in the given idiom. If there is no need to substitute it, select no substitution required. Beauty is in the eyes of the man. मॅनसाठी करेक्ट सबस्टिट्यूट शोधायचा आहे. पिक्चर येईल, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल, बिहोल्डर येईल की वॉचर येईल. ब्युटी इज इन दी आईज ऑफ दी मॅन. तर काय आहे करेक्ट इडियम? सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. मॅन येईल का? तर मॅन न येता बिहोल्डर यायला पाहिजे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ब्युटी इज इन दी आईज ऑफ दी बिहोल्डर असं करेक्ट इडियम आहे. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. पाहणारा म्हणजे बिहोल्डर, प्रेक्षक, ऑडियन्स. ठीक आहे. वॉचर, वॉचरचा अर्थ असतो पहारेकरी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय हॅव फाउंड द बुक डॅश आय लॉस्ट येस्टरडे. हू, हुम, वेन, विच. रिलेटिव्ह प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे. आय हॅव फाउंड द बुक डॅश आय लॉस्ट येस्टरडे. तर सेंटेन्समध्ये बुकबद्दल सांगितलेले आहे आणि वस्तू व प्राणी यांच्यासाठी विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरतात. विच म्हणजे जे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव फाउंड दी बुक विच आय लॉस्ट येस्टरडे. विचचा वापर वस्तू व प्राणी यांच्यासाठी करतात. हू म्हणजे जो, जी, जे. हुम ज्याला, जिला. वेन जेव्हा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. The sceneries of these places do not move my heart up to a great extent. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? The sceneries of these places do not move my heart up to a great extent. No error. तर मी तुम्हाला एक लिस्ट दिली होती अनकाउंटेबल नाउन्सची. काय काय होतं त्यात?
सिनरी, स्टेशनरी, लगेज, बॅगेज, फर्निचर, मशिनरी, त्यानंतर इक्विपमेंट, ॲडवाईस, हेल्थ, ज्वेलरी, म्युझिक, मेंटेनन्स, ही सर्व अनकाउंटेबल नाउन्स आहेत आणि त्याचं कधी प्लुरल होत नाही. सिनरी जसा वर्ड नसतो, सिनरी असते. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. यावर नेहमी एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो अनकाउंटेबल नाउन्सचा. सिनरी, स्टेशनरी, बॅगेज, लगेज, स्टेशनरी, इक्विपमेंट, ॲडवाईस, मशिनरी, ज्वेलरी, म्युझिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही ओपन दी डोअर फॉर हिज मदर, चेंज दी व्हॉइस. काय आले ॲक्टिव्हमध्ये? ओपनड आले, V2 आलं आहे. काय होईल पॅसिव्हमध्ये? तर वॉज किंवा वर प्लस V3 होईल. दी डोअरनुसार सिंग्युलर वर्ब येईल वॉज. वॉज प्लस V3 म्हणजे ओपनडच राहील. वॉज ओपनड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर इज ओपन, हॅड बीन ओपन, वॉज ओपन. B, C, D एलिमिनेट होतील. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वॉज ओपनड आहे फक्त ऑप्शन ए मध्ये. दी डोअर वॉज ओपनड बाय हिम फॉर हिज मदर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स फ्रॉम विथ इंटू ॲट. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स. तर इंटरफेअर बरोबर कोणतं प्रपोजिशन येईल? तर इंटरफेअर विथ असते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर विथ आवर प्लान्स. ठीक आहे. इंटरफेअर बरोबर विथ हे प्रेपोजिशन येते. हे फिक्स प्रेपोजिशन आहे. ठीक आहे. इंटरफेअर विथ. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. वुड, नीड, मे, कुड. डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. जर तुमची काही हरकत नसेल तर, जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर. डॅश यू माइंड. तर रिक्वेस्ट केले आणि फ्युचरमध्ये जेव्हा रिक्वेस्ट केली जाते आणि पुढे VING येते तेव्हा आपण वूड वापरतो. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वुड यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नीड यू माइंड, मे यू माइंड, कुड यू माइंड असं काही येणार नाही. वुड यू माइंड येते. वुड यू माइंड ही एक टर्म आहे. जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर, जर तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct indirect form of the given sentence. She said to me, have you ever flown a kite? काय correct indirect form? She said to me, have you ever flown a kite? क्वेश्चन विचारलाय. आस्क शोधा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे. तर आस्क, 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 आस्क चारही ऑप्शन्समध्ये आहे. डायरेक्टमध्ये हॅव दिलंय. इनडायरेक्टमध्ये काय होईल? हॅड होईल. प्रेझेंट परफेक्टचं काय होते? पास्ट परफेक्ट होते. हॅड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर हॅड. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये हॅड आले. काय करेक्ट आन्सर? तर हॅव यू एव्हर फ्लॉन ए काईट वर्बल क्वेश्चन आहे. दॅट येणार नाही. सो ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. सेट टूचं आस्क्ड झालं आणि हॅवचं हॅड झालं आणि वर्बल क्वेश्चन असल्यामुळे इनडायरेक्टमध्ये दॅट येत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. ही विथ हिज फ्रेंड्स गो टू मार्केट. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? ही विथ हिज फ्रेंड्स गो टू मार्केट. नो एरर. तर ही, हिज फ्रेंड्स दोन करते विथने जोडलेत आणि जेव्हा दोन करते विथने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे कोणत्या कर्त्यानुसार असते? तर पहिल्या कर्त्यानुसार असते. ही नुसार इथे कोणतं क्रियापद येईल? सिंग्युलर की प्लुरल? तर ही नुसार इथे सिंग्युलर यायला पाहिजे. गो प्लुरल आहे. गो न येता गोज यायला पाहिजे होतं. सो गो टू मार्केट या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. गोज टू मार्केट यायला पाहिजे. जेव्हा दोन कर्ते विथने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे फर्स्ट कर्त्यानुसार येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चूज द वर्ड दॅट इज ऑपोजिट इन मिनिंग टू हायलाइटेड वर्ड गिवन बिलो. ही कम्स टू अवर हाऊस व्हेरी ऑफन. ओकेशनली, रेअरली, फ्रिक्वेंटली, नेवर. ऑफनचं ऑपोजिट मिनिंग. ही कम्स टू अवर हाऊस व्हेरी ऑफन. तो वारंवार आमच्या घरी येतो. ऑफनचा अर्थ असतो वारंवार, अगेन अँड अगेन. ऑपोजिट मिनिंग काय येईल? ओकेशनली. ओकेशनली म्हणजे अधूनमधून. फ्रिक्वेंटली वारंवार, सिनोनिम येईल. नेवर कधीच नाही. रेअरली क्वचित. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम.
ऑफन वारंवार, ऑपोजिट मिनिंग येईल रेअरली क्वचित. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. प्रियंका सेड टू हर मदर, प्लीज लेट मी वेअर युअर येलो ड्रेस टुडे. काय येईल करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर रिपोर्टेड स्पीचमध्ये प्लीज आले. प्लीज म्हणजे रिक्वेस्ट केले. इनडायरेक्टमध्ये रिक्वेस्टेड कुठे आहे चेक करा. ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन सी आस्क्ड एलिमिनेट झालं. ऑप्शन बी टोल्ड हर मदर एलिमिनेट होईल. ऑप्शन ए मध्ये आहे इंट्रीटेड. इंट्रीटेडचा सुद्धा अर्थ असतो रिक्वेस्टेड. पुढे बघा, ऑप्शन ए मध्ये आहे हर मदर. ऑप्शन डी मध्ये हर मदर. टू लेट, टू लेट, हर वेअर, मी वेअर. काय येईल दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर हा मी आहे, फर्स्ट पर्सन आहे, चेंज होईल प्रियंकानुसार. हर यायला पाहिजे, सो हर वेअर येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. प्रियंकानुसार मी हा फर्स्ट पर्सन हरमध्ये चेंज होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियम ॲपल ऑफ वन्स आय? इन अ व्हेरी डिफिकल्ट पोझिशन, नीड्स टू मच, वन्स फेवरेट, शफलिंग बिटवीन. ॲपल ऑफ वन्स आय. तर याचा अर्थ असतो अत्यंत लाडका. काय येईल? वन्स फेवरेट. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. अनुज रेग्युलरली डॅश द लायब्ररी. विल विजिट, विजिट, हॅज विजिटेड, विजिट्स. अनुज रेग्युलरली डॅश द लायब्ररी. अनुज रेग्युलरली लायब्ररीला भेट देतो. तर रेग्युलरली नेहमीची सवय आहे. कोणत्या काळात असते? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. आपण पाहिलं होतं नेहमीची सवय, म्हणी, सुविचार, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल हे सर्व सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. काय आहे सिम्पल प्रेझेंटचं ऑप्शन? विल, हॅज एलिमिनेट होतील. विजिट येईल की विजिट्स येईल? तर अनुज सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे, सो विजिट येईल की विजिट्स येईल? विजिट्स येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नाऊनला एस प्रत्यय लागला की ते प्लुरल होते. क्रियापदाला वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते. अनुज रेग्युलरली विजिट्स दी लायब्ररी. ठीक आहे. नेहमीची सवय, सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणी, सुविचार, सिम्पल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. नायदर फूड नॉर वॉटर डॅश टू बी फाउंड देअर. आर, वर, वॉज, बी. नायदर फूड नॉर वॉटर डॅश टू बी फाउंड देअर. तर नायदर नॉरचा रूल काय होता? तर नायदर नॉरच्या सेंटेन्समध्ये क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार येते. जवळचा कर्ता वॉटर. तर इथे वॉटरनुसार सिंग्युलर वर्ब येईल वॉज. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नायदर फूड नॉर वॉटर वॉज टू बी फाउंड देअर. ठीक आहे. नायदर नॉरच्या सेंटेन्समध्ये क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. ही सेड दॅट ही वॉज गोईंग होम. काय येईल करेक्ट डायरेक्ट स्पीच? तर हे सेंटेन्स इनडायरेक्टचं दिलेलं आहे. वॉज गोईंग आलेलं आहे. आणि इनडायरेक्टमध्ये वॉज गोईंग कधी येईल? तर इनडायरेक्टमध्ये वॉज तेव्हा येते जेव्हा डायरेक्टमध्ये ॲम किंवा इज असते. डायरेक्टमध्ये रिपोर्टिंग स्पीचमध्ये V1 किंवा V5 असेल तर इनडायरेक्टमध्ये V2 होते. ॲम इजचं V2 वॉजवर होते. इनडायरेक्टमध्ये वॉज आलं आहे म्हणजे आपल्याला डायरेक्टमध्ये ॲम शोधायचं आहे. इनडायरेक्टमध्ये ही आलं आहे, सो डायरेक्टमध्ये आय असणार. आय एम कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ही विल, आय विल एलिमिनेट होतील. ऑप्शन एमध्ये आहे आय एम गोईंग. ऑप्शन सीमध्ये आहे आय एम गोईंग. पण ऑप्शन सीमध्ये टोल्ड आलं आहे, सो ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. डायरेक्टमध्ये सेज असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये सेड होते. ठीक आहे. सेजचं सेड झालं. आय एम गोईंगचं ही वॉज गोईंग झालं. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. समवन स्टोल माय कार. माय कार इज स्टोलन बाय समवन. माय कार इज बीइंग स्टोलन. माय कार हॅज बीन स्टोलन. माय कार वॉज स्टोलन. समवन स्टोल माय कार. स्टोल V2 आले. ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होईल? वॉज वर प्लस V3. माय कारनुसार सिंग्युलर वर्ब पाहिजे. वॉज प्लस V3. वॉज स्टोलन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. इज स्टोलन, इज बीइंग, हॅज बीन तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन डीमध्ये आहे वॉज स्टोलन. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय कार वॉज स्टोलन. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट appropriate antonym of the word given in brackets to complete this sentence. The lane was too dash for the bus to pass through.
वाईडचं अँटोनिम ओळखायचं आहे. लार्ज, थिक, लूज, नॅरो. तर वाईड म्हणजे रुंद, अँटोनिम येईल अरुंद. अरुंद म्हणजे नॅरो, ऑप्शन डी. द लेन वॉज टू नॅरो फॉर द बस टू पास थ्रू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टू अंडरस्टँड ग्लोबल वॉर्मिंग यू नीड सायन्स. चेंज द वॉइस. टू अंडरस्टँड ग्लोबल वॉर्मिंग यू नीड सायन्स. तर नीड सायन्स वर्ब काय आहे? नीड. V1 आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. कशात चेंज होईल? तर ॲम किंवा इज किंवा आर प्लस V3 वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये. सायन्स सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब येईल, इज येईल. इज प्लस V3 नीडेड. इज नीडेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर वॉज नीडेड, हॅज बीन, इज बिंग. इज नीडेड ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सायन्स इज नीडेड टू अंडरस्टँड ग्लोबल वॉर्मिंग. ॲक्टिव्हमध्ये V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये ॲम, इज, आर प्लस V3 होते. व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द कमिटी डॅश टेकन अ नोट ऑफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हेडमिस्ट्रेस. शॅल, हॅज, आर, हॅव. The committee dash taken a note of the allegations made against headmistress. तर ब्लँक स्पेस कुठे आहे? टेकन पूर्वी आहे. टेकन काय आहे? V3 आहे आणि V3 पूर्वी टू हॅवची रूपं येतात. टू हॅवची रूपं म्हणजे हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. सो आर, शॅल एलिमिनेट झाले. हॅज, हॅव काय येईल दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर इथे कमिटीनुसार वर्क पाहिजे. कमिटी सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर कमिटी हे एकमताने अशा अर्थाने वापरलेलं असेल तेव्हा सिंग्युलर असते अँड कमिटी आपल्या मतांमध्ये डिवाइड होत असते तेव्हा प्लुरल येते. इथे कमिटी सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्क पाहिजे. हॅज येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी. द कमिटी हॅज टेकन ए नोट ऑफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हेडमिस्ट्रेस. ठीक आहे. V3 पूर्वी टू हॅवची रूपं येतात. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct option to fill in the blank. I don't mind dash with the cooking but I won't wash the dishes. To help, for helping, in helping, helping. I don't mind dash with the cooking but I won't wash the dishes. तर नेहमी लक्षात ठेवा डोंट माइंड नंतर क्रियापदाचं ING फॉर्म येते, VING फॉर्म येते. हेल्पिंग येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. डोंट माइंड नंतर VING येते. I don't mind helping with the cooking but I won't wash the dishes. Next question. Select the most appropriate option to fill in the blank. They dash the marketing side of the product well. Had handled, have handled, are handled, handling. They dash the marketing side of the product well. तर ऑप्शन डी मध्ये हँडलिंग आले. हँडलिंग पूर्वी टू बीचं रूप येते. दे हँडलिंग येणार नाही. ऑप्शन डी एलिमिनेट झालं. आर हँडल्ड टू बीचं रूप प्लस V3 आहे. असं नेहमी पॅसिव्ह सेंटेन्समध्ये असते. हे पॅसिव्ह सेंटेन्स नाही आहे, सो आर हँडल्डसुद्धा येणार नाही. हॅव हँडल, हॅव नंतर V3 पाहिजे. इथे V1 आले. ऑप्शन बीसुद्धा एलिमिनेट झालं. दे हॅड हँडल्ड द मार्केटिंग साईड ऑफ द प्रोडक्ट वेल येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. हॅड प्लस V3. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. It dashed continuously since 6 o'clock this morning. Is raining, has rained, has been raining, had been raining. It dashed continuously since 6 o'clock this morning. सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस पडतोय. तर पाऊस पडण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे. आणि जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाले व तिची निश्चित वेळ दिले 6 o'clock आणि ती आत्तापर्यंत चालू आहे, मग असं असेल तर कोणता काळ येतो? तर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. काय असते प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सची रचना? तर हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस VING. हॅज बीन रेनिंग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट हॅज बीन रेनिंग कॉन्टिन्युअसली सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. सिन्समुळे घटना भूतकाळात सुरू झाल्याचं कळते. भूतकाळात कधी सुरू झाले? 6 o'clock म्हणजे निश्चित वेळसुद्धा दिले व ती आत्तापर्यंत चालू आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ए डॅश ऑफ सिंगर्स. बँड, बंच, टीम, कॉयर.
कलेक्टिव्ह नाउनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ सिंगर्स. तर ए कॉयर ऑफ सिंगर्स ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए कॉयर ऑफ सिंगर्स म्हणजे प्रार्थनास्थळी जी गायक मंडळी असतात चर्चमध्ये मंदिरांमध्ये त्यांना म्हणतात ए कॉयर ऑफ सिंगर्स, भजनी मंडळी. बँड कशासाठी येईल? ए बँड ऑफ म्युझिशियन, ए बंच ऑफ कीज, बनानाज, ग्रेप्स, जुडगा, टीम ऑफ प्लेयर्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग, बेलिकोस, बेनेफॅक्टर, ब्लास्फेम, बायनियल. ए पर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग, भांडणाची आवड असलेला, भांडखोर. काय येईल करेक्ट आन्सर? बेलिकोज, ऑप्शन ए. बेलिकोज म्हणजे भांडखोर, बेलिजरंट, क्वॅरलसम. ए पर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग. बेनेफॅक्टर काय असते? उपकार करणारा, डोनर. ब्लास्फेम म्हणजे खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे सिनोनेम अँटोनेममध्ये. तर ब्लास्फेम म्हणजे असते निंदा, ईश्वराची निंदा करणे, डिट्रॅक्टर. आणि बायनियलचा अर्थ असतो 2 वर्ष, द्विवार्षिक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्पुरियस. द मर्चंट वॉज अरेस्टेड फॉर ट्राईंग टू सेल डॅश ड्रग्स. स्पुरियस ड्रग्स. द मर्चंट वॉज अरेस्टेड, व्यापाऱ्याला अटक करण्यात आली फॉर ट्राईंग टू सेल स्पुरियस ड्रग्स, बनावट औषधे विकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. काय स्पुरियसचं करेक्ट सिनोनिम? एक्सक्लुझिव्ह, आउटडेटेड, एक्सपेन्सिव्ह, काउंटरफिट. तर स्पुरियस बनावट, नकली, बोगस, डमी. सिनोनिम येईल काउंटरफिट, ऑप्शन डी. नकली, बनावट, खोटा, काउंटरफिट, स्पुरियस. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ऑल द मनी वॉज टेकन बाय थीव्ज. काय असेल करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस? ऑल द मनी वॉज टेकन बाय थीव्ज. वॉज टेकन, वॉज टेकन कधी येईल? पॅसिव्हमध्ये. असं काय असेल ॲक्टिव्हमध्ये? तर वॉज टेकन म्हणजे टू बी प्लस V3 आले. पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते. टेकनचं V2, टूक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर टूक ऑप्शन डीमध्ये आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन एमध्ये टेक आले, ऑप्शन बीमध्ये टेकन, ऑप्शन सी टेकिंग. तिन्ही एलिमिनेट झाले. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. ए बिटर पिल टू स्वॅलो. सफरिंग फ्रॉम ए थ्रोट इन्फेक्शन. An unpleasant fact or situation that is difficult to accept. Unable to take in unpleasant tasting foods. To be advised to take large size tablets. A bitter pill to swallow. तर याचा अर्थ असतो अप्रिय गोष्ट, अप्रिय परिस्थिती जी स्वीकारणे कठीण आहे. An unpleasant fact or situation that is difficult to accept. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. A bitter pill to swallow. An unpleasant fact or situation that is difficult to accept. अप्रिय गोष्ट जी स्वीकारणे कठीण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ऑप्शन विच कम्प्लीट्स द सेंटेन्स करेक्टली. आफ्टर दे हॅड ड्राईड अनु डॅश ऑल द क्लोथ्स नीटली. फोल्डेड, हॅव फोल्डेड, हॅज फोल्ड, फोल्ड. आफ्टर दे हॅड ड्राईड अनु डॅश ऑल द क्लोथ्स नीटली. तर हॅड ड्राईड, हॅड प्लस V3 आले. कोणता टेन्स आहे? पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट बरोबर कोणता टेन्स येतो? सिम्पल पास्ट येतो. सिम्पल पास्ट म्हणजे V2. V2 म्हणजे फोल्डेड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आफ्टर दे हॅड ड्राईड अनु फोल्डेड ऑल दी क्लोथ्स नीटली. आपण पाहिलं होतं आधी घडलेली घटना, त्यांनी कपडे सुकवले होते. दे हॅड ड्राईड पास्ट परफेक्टमध्ये आहे. नंतर अनुने कपडे व्यवस्थित फोल्ड केले. नंतर घडणारी घटना कोणत्या टेन्समध्ये? सिम्पल पास्टमध्ये असते, V2 असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. पोटेन्शियलची करेक्ट स्पेलिंग. तर काय असते? POTENTIAL, पोटेन्शियल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. TIAL. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.